नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे अगदी कमी साहित्य वापरून बनणारी आणि चटकदार अशी भेंडीची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे लसूण पाकळ्या, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, मीठ, हळद, जिरे, मोहरी, उभा चिरून घेतलेला कांदा, भेंडी आणि फोडणीसाठी तेल। सुरुवातीला आपण मिरच्या आणि थोडा लसूण पाकळ्या घालून त्याचं वाटण बनवून घेऊया। इकडे कढई गरम करून ठेवूया। तेल घातलेलं आहे मी। तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा घालणार आहोत। जिरे आणि मोहरी व्यवस्थित परतून घेतलं। आता त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालूया। अर्धा लसूण पाकळ्या आपण वाटणामध्ये मिरची सोबत बारीक केल्या होत्या आणि थोड्या लसूण पाकळ्या आपण फोडणीमध्ये घातलेल्या आहेत। लसूण पाकळ्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या सोनेरी रंगावरती। आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया चिरून घेतलेला। कांदा सुद्धा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे। 5 मिनिट व्यवस्थित हलवून कांदा परतून घेऊया। साधारण गोल्डन कलर होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला। कांदा परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण घालूया 2 चिमूट हळद आणि मिरचीचं वाटण जे आपण बनवून घेतलं होतं ते पण घालायचं आहे। वाटण घालून व्यवस्थित मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया। 1-2 मिनिट साधारण परतावं लागेल आपल्याला। मिरची आणि कांदा व्यवस्थित परतून झाला आहे। आता इथे आपण भेंडी ॲड करणार आहोत। भेंडी ॲड केलेली आहे मी। त्याच्यावरती आता आपण घालणार आहोत गरजेनुसार मीठ। इथे मी साधारण 1 छोटा चमचा 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेला आहे। आता भेंडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आपल्याला आणि भेंडी शिजेपर्यंत तेलावरती परतून घ्यायची आहे। भेंडीवरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भेंडीला चिकटपणा येतो। तर फक्त तेलावरतीच आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे। भेंडी व्यवस्थित परतलेली आहे। ह्याच्यामध्ये घालूया 2 ते 2.5 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया कूट घातल्यानंतर साधारण 2 मिनिट आपण भेंडीला परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊया। आता भेंडी परतलेली आहे आणि तयार आहे आपली साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली भेंडीची भाजी। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।